नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, नुकताच सातपुडा रांग जे आहे या सातपुडा रांगामध्ये 35,000 वर्षापूर्वीची भित्तिचित्रे सापडलेली आहेत. महत्वाचं, अमरावती जिल्ह्यामध्ये ही भित्तिचित्रे सापडलेली आहेत. मोर्शी तालुका, अमरावती जिल्हा, महाराष्ट्रामध्ये. याच्यामध्ये महत्वाचं, ही जी भित्तिचित्रे सापडलेली आहेत त्याच्यामध्ये शिवा एरियम, बघा हा जो महाकाय प्राणी आहे या ठिकाणी आपल्याला जो दिसतोय, बघा या ठिकाणी त्या प्राण्याचं नाव जर शिवायरियम, हा जो प्राणी आहे जिराफासारखा दिसणारा हा नामशेष झालेला आहे. हा प्राणी जो आहे हा नामशेष झालेला आहे. याची भित्तिचित्रे आपल्याला 35,000 वर्षापूर्वीची भित्तिचित्रे सातपुडा रांगेमध्ये, अमरावती जिल्हा, मोर्शी तालुका या ठिकाणी सापडलेली आहेत. ही भित्तिचित्रे जी आहेत ती पुरातन जे चित्र आहेत भीमबेटका, या भीमबेटकापेक्षाही पुरातन आहे असं समजलं जातंय. आणि याच्याविषयी आपण आजच्या भागामध्ये काय करणार आहे, माहिती पाहणार आहे. बघा, सातपुड्यात 35,000 वर्षापूर्वीची भित्तिचित्रे सापडलेली आहेत. सातपुड्यामध्ये 35,000 वर्षापूर्वीची भित्तिचित्रे सापडलेली आहेत. व याच्यामध्ये ठिकाण आहे मुंगसादेव. ठिकाण कोणतं आहे? मुंगसादेव, अंबादेवी, शैलाक्षरे. मुंगसादेव, अंबादेवी, शैलाक्षरे. जिल्हा आहे अमरावती, तालुका आहे मोर्शी. तालुका कोणता आहे रे? मोर्शी आहे. आणि जिल्हा लक्षात ठेवा अमरावती, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता महत्वाचं काय आहे की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमा जी आहे सातपुडा पर्वतरांग, या ठिकाणी ही भित्तिचित्रे सापडलेली आहेत. याच्यामध्ये संशोधक कोण आहेत किंवा संशोधक कोणी केले? डॉक्टर पी.टी. इंगोले, प्र.सु. हिरुरकर, पद्माकर लाड, डॉक्टर मनोहर खोडे आणि शिरीष कुमार पाटील यांनी हे संशोधन केलेलं आहे. याचा शोध 2007 मध्ये या ठिकाणी एक पहिली गुहा सापडली होती. 2007 मध्ये या ठिकाणी काय सापडलं होतं? पहिली एक गुहा सापडली होती. आणि नंतर जर आपण पाहिलं तर 175 चित्रगृहांचा शोध लागलेला आहे. 175 चित्रगृहांचा काय लागलेला आहे? शोध लागलेला आहे. आता याच्यामध्ये वैशिष्ट्य बघा, हा जो कालखंड मानला जातोय हा कालखंड उच्च पुराश्म युग मानला जातोय. कोणता? हे जे चित्र आहेत ते उच्च पुराश्म युगातले आहेत असं समजलं जाते. 35,000 वर्ष प्राचीन असा याचा दावा करण्यात आलेला आहे. हे ठिकाण मध्य प्रदेशातील भीमबेटका 10 वर्ष जुनेपेक्षाही अधिक जुनं आहे किंवा पुरातन आहे असं मानलं जातंय. मग आता या चित्रांची वैशिष्ट्ये काय आहेत? प्राणीसृष्टीची सगळी चित्र आहेत, प्राण्यांची चित्र आहेत. याच्यामध्ये शामृगाचं चित्र आहे. भारतात शामृग होते याचं चित्ररूपातील पहिलंच अचूक रेखाटन आहे. चित्ररूपातील काय आहे? पहिलंच अचूक रेखाटन आहे ज्याच्याद्वारे भारतात शामृग होते हे समजलं जाते. पूर्वी फक्त अंड्यांच्या कवचावरून पुरावे मिळाले होते. त्यानंतर हा जो प्राणी आहे हा नष्ट झालेला आहे, शिवाय एरियम, जिराफ सारखा दिसणारा, पण आता पूर्णतः काय झालेला आहे? नामशेष झालेला आहे. याचं सुद्धा चित्र सापडलेलं आहे. आणि मग इतर कोणते कोणते प्राणी आहेत? बिबट्या आहे, अस्वल, गेंडा, बारसिंगा, सांबर, काळवीट आणि रानकुत्रे यांची चित्रे काय झालेली आहेत? सापडलेली आहेत. ही सापडलेत कुठं? महत्वाचं, अमरावती, मोर्शी तालुका. ठिकाण आहे मुंगसादेव, सातपुडा पर्वत रांगेमध्ये. हे चित्र बघा, हे चित्र जे दिसतंय हे शिवायरियमचं आहे. आणि बघा या ठिकाणी शामृगाचं चित्र आहे. बघा, सगळे जे प्राणी सांगितले हे प्राणी या ठिकाणी दिसत आहेत. यांची भित्तिचित्रे सापडलेली आहेत अमरावती या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.